टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ओके भाऊ, आज गणेशोत्सवापूर्वी तुम्ही आयुक्तांना सोबत घेत, प्रशासनाला सोबत घेत पाहणी करता, नेमकं काय दौरा आहे? आपला 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। कसबा मतदारसंघ, ज्या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय, त्या मतदारसंघात पुणे शहरात 133 वर्षापूर्वी जेव्हा हा गणेशोत्सव सुरू झाला, तो ह्याच कसबा मतदारसंघातून झाला। सर्व 133 वर्षापूर्वी कसबा गणपती असेल, जे आपलं ग्रामदैवत म्हणलं जातं, सर्व प्रमुख गणेश मंडळ ही कसबा मतदारसंघामध्ये जवळजवळ 250 ते 300 गणेश मंडळ ह्या कसबा मतदारसंघामध्ये आहेत। सगळी 50, 100, 125, 133 वर्ष असणारी ही सगळी गणेश मंडळ आहे आणि या ठिकाणी लाखो भाविक या गणपती उत्सवामध्ये संपूर्ण राज्यातून, देशातून, विदेशातून येत असतात। आणि त्या कालावधीमध्ये यावर्षी आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला एक मान्यता आपण सभागृहात दिली। त्याच वेळेस या व्यवस्थेमध्ये राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा पद्धतीच्या सूचना सांस्कृतिक मंत्री त्यांनी सभागृहात मांडल्या। त्यानंतर साहेबांशी, आयुक्त साहेबांशी सांस्कृतिक मंत्र्यांचं सुद्धा बोलणं झालं। प्रशासकीय जेवढ्या व्यवस्था आहेत ह्याच्यात रस्ते चांगले असणे, फुटपाथ चांगले असणे, लाईटची व्यवस्था असणे, पाणी पूर्ण वेळ मिळणे, त्याचबरोबर स्वच्छता असणे, येणाऱ्या लोकांना स्वच्छतागृहाची उपलब्धता असणे, ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे तिथं लाईटची व्यवस्था चांगली असणे आणि राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला असल्यामुळे ज्या पद्धतीने G20च्या वेळेस आपण रोषणाई वगैरे केली होती तशा पद्धतीची रोषणाई आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल आणि येणाऱ्या सर्व भाविकांना, भक्तांना एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला बघायला मिळेल। आणि त्याच्यातला सर्वात जो कोर भाग आहे हा कसबा मतदारसंघ आहे आणि या शहरातील सर्व आणि इतर मतदारसंघातील मी आमदार झाल्यापासनं आत्तापर्यंतच्या ही दर महिना दीड महिन्याला आम्ही एक राऊंड घेत असतो। मतदारसंघातल्या अडचणी ज्या सूचना आहेत त्या सर्व प्रशासनाला, महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, MECB असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन याचं कारण असं की काही एकमेकाला कनेक्ट असतात विषय, ते जर सगळेच जर अधिकारी असतील तर त्याच्यातली ग्रॅव्हिटी लक्षात येते आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर होऊ शकतं। याकरता आपण हा सगळा दौरा आयुक्त साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळं काही असू द्या, हे सगळं काही होईल, परंतु वाहतुकीचा प्रश्न कसा सुटेल? काल रात्री देखील बघितलं, गेले 4 दिवस सातत्याने पुण्यात वाहतूक एवढी स्लो आहे, म्हणजे मुख्यमंत्री यासाठी येतात, बैठका करतात, त्याच्यावर लक्ष देणं, फोकस करणं गरजेचं वाटत नाही? वाहतुकीच्या संदर्भात जे रस्ते आहेत ते रस्ते व्यवस्थित दुरुस्त होणे, फुटपाथ येणे, ज्या नो एंट्री आहेत, ज्या नो एंट्री वगैरे त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होणे, त्याच्याकरता वॉर्डन ऑफिसची संख्या वाढवणे, जिथं सिग्नलची गरज आहे तिथं सिग्नल उपलब्ध करणे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट, जसे आपण 10 मे बस या ठिकाणी मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना आणली, त्यातल्या जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध करणे आणि अंडरपास, जो मी सर्वात पहिली मागणी केली शिवाजी रोडचा, ह्या शनिवारवाड्यापासून स्वारगेटपर्यंत आणि सारसबागेपासून शनिवारवाड्यापर्यंत अंडरपास, ह्याच्याशिवाय आता रस्तेच आपल्याकडे कमी आहेत। आज जर आपण बघितलं तर रस्त्यांचं सगळ्यात नेटवर्क कमी असणारं शहर हे पुणे शहर आहे। त्यामुळे त्याला पर्यायी रस्ते उपलब्ध करणे आणि त्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री साहेब आणि सगळ्या IAS अधिकाऱ्यांची जी बैठक झाली आणि पोलीस खात्यांनी सुद्धा तो अहवाल ठेवला, आपल्या आयुक्त साहेबांनी तो सुद्धा अहवाल ठेवला की जे मिसिंग रस्ते आहेत आणि आपल्याला अंडरपास शिवाय आता पर्याय नाही, त्याच्याशिवाय हा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही। कारण आता पुण्याची लोकसंख्या आज जवळजवळ 80-90 लाखाच्या घरात गेली। होणार कधी? ते चालूच आहे, त्याचाच प्रयत्न चालू आहे। मी ज्या दिवशी आलो त्या चालू आहे आमदार साहेब, माझ्या मी पहिलं जे पत्र दिलं त्याच्यात हा अंडरपास करणे, कसबा स्वच्छ सुंदर विकसित करणे आणि ज्या दिवसापासून दिलं त्या दिवसापासून माझा पाठपुरावा चालू आहे। प्रशासकीय प्रक्रियेला त्याच्यात DPR तयार करणं, त्याचं प्रोजेक्शन करणं, याला जो कालावधी लागतो तो कालावधी तर तेवढा लागणार आहे। शक्य तितक्या लवकर हे सगळे विषय आम्ही मार्गी लावू। महाराष्ट्र राज्य महोत्सव होणार म्हणजे नेमकं काय करणार आहे? महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून मी तेच सांगितलं की हा गेली 133 वर्ष चालू असणारा गणेशोत्सव जो आहे त्याला एक दर्जा प्राप्त व्हावा,
त्यामुळे राज्य सरकारने हा राज्य महोत्सव म्हणून त्याला घोषित केलं. आपण प्रत्येक दिवस असतात आंतरराष्ट्रीय दिन हे वगैरे करतो, त्या पद्धतीने हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून आत्ता जाहीर केला. त्याच्यात अनेक गोष्टी ह्या आपल्याला करायच्या आहेत, परंतु आत्ताचा उत्सवाचा आणि घोषित केल्याचा स्पॅन हा फक्त 45 दिवसाचा होता. त्याच्यात आत्ता त्याच करता आपण ज्या ज्या सुविधा भाविकांना येणाऱ्या आपण जास्तीत जास्त चांगले देऊ शकतो, आत्तापर्यंतच्या अनुभवातनं ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून जास्तीत जास्त. जगभरातून या उत्सवाला लोक येत असतात पाहण्यासाठी तुम्ही म्हणताय, मात्र तुमच्या मतदारसंघातून पूर्ण शहरात घाणीचं साम्राज्य ठिकठिकाणी दिसून येते. स्वच्छतागृहांचे हाल इतके वाईट आहेत की त्या स्वच्छतागृहांमध्ये कोण जाऊ शकत नाही आणि जगभरातून आपल्या या गणेश उत्सवाला लोक येणार आहेत. कसे त्या स्वच्छतागृहांचा वापर करणार त्याचीच व्यवस्थेकरता आज आयुक्त साहेबांबरोबर आपण आता दौरा ठेवलाय. त्या जी मागणी केली त्याच्यात जास्तीत जास्त स्वच्छतागृहची उपलब्धता करणे, ती जास्त क्लीन असणे ह्या दृष्टिकोनातून आणि इतर स्वच्छतेकरता सुद्धा आता तुम्ही जर बघितलं असेल तर पुणे शहरात आयुक्त साहेबांनी रात्रीचे सुद्धा आता झाडणकाम हे वाढवलेलं आहे. बऱ्यापैकी स्वच्छतेचा जो प्रश्न आहे कसबा मतदारसंघात तर 60-70% डेव्हलप झाला आहे. क्रोनिक स्पॉट आपल्या इथले बंद झालेत, फिडर पॉईंट आपण बंद केलेत आणि 22 तारखेला देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यातले आपण सुशोभीकरण करून सुद्धा आपण ते स्पॉट आत्ता इथे केलेत. बाकीचे 50 स्पॉट आपण येणाऱ्या लवकरच्या काळात ते करणार आहोत. विसर्जनाचा वाद मिटला का? विसर्जनाचा अजून उत्सव चालू व्हायचा आहे. गणपती बाप्पाचं आगमन 27 तारखेला होणार आहे. 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. आत्ता मी ह्या मतदारसंघाचा आमदार आणि एका गणेश मंडळाचा प्रमुख पदाधिकारी म्हणून उत्सव कसा चांगला होईल, उत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांची कशी व्यवस्था चांगली राहील याचं पहिल्यांदा प्राधान्य मी देतोय. विसर्जन मिरवणूक एक 24 तास 28 तासाची असती, तो वाद नाहीये. त्याच्यात प्रत्येक गणेश मंडळ हे आमचंच आहे. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीची मिरवणूक दरवर्षी होती तशी आम्ही करू. ऐका या चर्चा असतात, चर्चा व्हाव्या लागतात. जेव्हा हजारो मंडळं आहेत त्याच्यानंतर ते एका दिवसाच्या बैठकीत होणार नाही. आणि आपण आता पहिल्यांदी तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, आपण आधी उत्सव कसा चांगला होईल 10 दिवस 240 तासावर आपण पहिल्यांदा चर्चा करू, मग 24 तासावर करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.